चेहरा दाखव का आपला. ही बाईक कोण आहे? ती बाईक आहे, त्याची बाईक वाटतं ती. निफाड तालुक्यातील कसबे सुकेने गावाजवळील शाळकरी मुलींच्या अपहरणाचा प्रयत्न सतर्क नागरिकांच्या प्रयत्नानं फसलाय. शाळा सुटल्यानंतर नेहमीप्रमाणे काही मुली कोकणगाव रस्त्यानं घरी जात असताना महालक्ष्मी मंदिराजवळ वेगात चालणारी रिक्षा अचानकपणे त्यांच्या जवळ येऊन थांबली. यामध्ये या रिक्षामध्ये एक महिला आणि 2 ते 3 पुरुष होते. रस्त्यानं जाणाऱ्या शाळकरी मुलींनो इकडे या असा आवाज देऊन त्यांनी रिक्षामध्ये ओढण्याचा प्रयत्न केला. यावेळी रिक्षातील गाण्यांचा आवाज देखील मोठा होता. यामध्ये एका मुलीला ओढण्याचा प्रयत्न करून तिच्यावर लैंगिक हमला करण्याच्या उद्देशानं ते ओढू लागले. रिक्षातील महिलेनं मुलीला मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. मुलींचे अपहरण करण्याच्या प्रयत्नात ते होते. तितक्यातच लखन गांगुर्डे हे रस्त्यानं जात असताना त्यांनी ही घटना बघितल्यानंतर रिक्षा थांबवण्याचा प्रयत्न केला. यावेळी रिक्षावाले तिकडून पळून गेले, परंतु लखन गांगुर्डे यांनी गावामध्ये फोन करून याबाबत माहिती दिल्यानंतर बस स्टँड परिसरात रिक्षा अडवण्यात आली आणि त्या टोळीला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं. ही घटना कसबे सुकेने गावापुरती मर्यादित नसून कोकणगाव गावाजवळ सुद्धा शाळकरी मुलींना त्यांनी छेडण्याचा प्रयत्न केला होता. हे तीनही आरोपी नाशिक येथील मखमालाबाद येथील रहिवासी असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं. रात्री उशिरा त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास ओझर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक केदार साहेब करतायत. शाळकरी मुलींची अपहरण करण्याची मोठी टोळी असण्याची शक्यता वर्तवली जात असून घटनेनंतर पोलीस स्टेशनला भाजपचे तालुका सरचिटणीस अमोद जाधव, भूषण वारे, शुभम भंडारे, कृष्णा कासार, लखन गांगुर्डे रात्री उशिरापर्यंत त्या ठिकाणी उपस्थित होते. आरटी हायस्कूलचे प्राचार्य श्री दवंगे सर यांनी नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना यावेळी सतर्कता बाळगण्याचं आवाहन केलंय. आम्ही शाळा सुटली तेव्हा रस्त्याने चाललो होतो. त्यांची रिक्षा त्या अंग थांबली होती. त्यांनी आम्हाला पाहिलं, इकडे रिक्षा आमच्याकडे आणली, आमच्यापाशी रिक्षा थांबवली आणि आमचा हात ओढत होते आणि गाण्यांचा आवाज फुल करायला होता आणि आमची छेड करत होते. म्हणजे तुम्हाला काही विचारलं का? नाही विचारलं, काहीच नाही. तुम्हाला ते घेऊन जाण्याचा प्रयत्न होते? हो हो. कोण कोण होते त्या रिक्षामध्ये बसलेले? ते पाहिलं नाही मी, पण ते पडदे लावलेले होते. त्यांचे पडदे लावलेले होते. तुम्हाला काय बोलले ते? काही बोलले नाही, पण बोलले. तुम्ही कुठल्या रस्त्याने चालले होते? कोकणगाव रोड. कोकणगाव रस्त्याला चालत असताना ते तुमच्याजवळ थांबली? रॉंग साईडने चालले होते. कडदे रॉंग साईडने चाललेले. सगळ्या शाळेच्या मुलींना कट द्यायला सगळ्या शाळेच्या मुलींना कट द्यायला. बरं, त्याच्यामध्ये महिला पण बसलेली होती एखादी? हो. तिने काही बोलली का तुम्हाला? नाही. ती हसत होती, त्याच्या साईडने बसली होती. आणि नंतर मग कोण आलं? ते काका आले होते. गांगुर्डे काका आले. गांगुर्डे काका आले होते आणि त्यांनी आम्हाला हे केलं. मग ते त्या रिक्षा मागे गेले, मग त्यांना तिच्या गावामध्ये पकडलं. मी काल मुलीला शाळेत घ्यायला आलो होतो. शाळा सुटल्यावर त्यावेळेस घरी घेऊन जात होतो तिला. तर आपलं कोकणगाव रोडला देवी मंदिर पाशी एक लाल कलरची रिक्षा होती. त्याच्यात 3 मुलं बसले होते, एक बाई होती. तर ते पुरीला ओढायचा आणि चढायचा प्रयत्न करीत होता. मी बघितलं तर मी त्या रिक्षाचा खूप पाठलाग केला, पण ती रिक्षा खूप अशी वळणानं पळत गावात मित्रांना फोन केला. मित्राच्या मदतीनं मी ते रिक्षा धरली तिथं गावामध्ये चौकात. घटनाक्रम मध्ये त्याच्यामध्ये किती मुली होत्या? कमी कमी 15-20 मुली होत्या. ते काही नशेमध्ये होते? हो, गांजा पेल होतं त्यानं आणि परत दुसरं काही गेलं होतं त्यानं. काय आव्हान कराल तुम्ही? माझं एवढंच सांगणं आहे का मुलींना घोळक्याने जायचं, घोळक्याने यायचं शाळेत. नमस्कार, मी मुख्याध्यापक KRT हायस्कूल मौजे सुकेने. काल आपल्या कोकणगाव रस्त्याला एका शाळेजवळ काही आपल्या शाळेतल्या विद्यार्थिनीला काही समाजकंटकांनी छेडण्याचा प्रयत्न केला, त्यांना किडनॅप करण्याचा प्रयत्न केला. मात्र सजग अशा नागरिकांमुळं, एका गांगुर्डे नावाच्या एका सजग नागरिकामुळं आमच्या मुलींवरचा तो अनर्थ प्रसंग टळला. त्यांना खरं म्हणजे आमच्या विद्यालयाच्या वतीने धन्यवाद. मी पालकांनाही असं आवाहन करतो की आपल्या मुली सुरक्षित राहतील म्हणून मुलींना समूहामध्ये पाठवण्याचा सल्ला आपण मुलींना द्यावा.
मुली सुरक्षित राहण्याच्या दृष्टीनं शाळेकडनं ज्या ज्या सूचना दिल्या जातात त्या सगळ्या सूचनांचं पालन जर पालकांनी केलं, विद्यार्थ्यांनी केलं, तर आपल्या मुली आणखी सुरक्षित राहतील असं मला वाटतं. धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट, नाशिक माझा न्यूज, नाशिक.